लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई. बनावट विदेशी दारूचे रॅकेट उद्ध्वस्त, 8 आरोपी अटकेत, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत बनावट विदेशी दारूंची निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनासह सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील खंडापूर, येणेगूर परिसरातील बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बनावट विदेशी मद्याची निर्मिती करून ते लातूरसह परिसरातील विविध भागात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत बनावट विदेशी दारू, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल, पॅकिंग साहित्य, रसायने, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि अन्य साहित्य असा एकूण सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान या रॅकेटचा माग काढत पथकाने धाराशिव जिल्ह्यातील खंडापूर, येणेगूर येथील बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य व उपकरणे आढळून आली. संबंधित कारखान्यावर तातडीने कारवाई करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बनावट विदेशी दारूंच्या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध मद्य विक्रीबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवून सहकार्य करावे असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.